लेकीच्या बाळातपणाला आल्या का टीव्ही झोडायला आल्या? माझ्याकडून एवढं काम होत नाही. फरची घाण झाली, उठा पुसून घ्या. आई ग लय गुडघे दुखत आहेत बाई. अरे देवा, जेवणपणीच तुमचे गुडघे तुटायला लागले का? हा आई गन बाई ग, काय नाटक येत बाया. ठेवा तो खरटा, दराय पिशवी, बाजार घेऊन या. तुमच्यात लेखील करून घालायची. अगं मम्मी, हा इकडे बस. इकडं काय करत होते? हे सगळं सामान आणायची. ठेव खाली ते, ठेव. माझं जर सिजर झालं नसतं तर तुला इथे येऊन काम करायची काहीच गरज लागली नसती बाई. अगं लेकीच्या बाळात पण आईलाच करावं लागत. ते पण आहे. पण मला एक सांग, तुझे गुडघे अजून कस काय दुखत येतं? आजू तुला दवाखान्यात घेऊन गेला होता ना? अगं गेलो होतो, पण डॉक्टर बोलले ऑपरेशन करावं लागल. अगं बाई, आता गुडघ्याचं ऑपरेशन करायची काही गरज नाही. ठाण्यामध्ये मुंबई पेन क्लिनिक आहे ना, अगं तिथं एका इंजेक्शनने ना तुझ्या गुडघे टाकाटाक होऊन जाते. तिथं काय ऍडमिट व्हायची गरज नाही आणि कसलंही सर्जिकल ट्रीटमेंट होत नाही आणि ऑपरेशन नाही. फक्त 40 मिनिटाचा प्रोसेस आहे. अगं तिथे ना लेझर ट्रीटमेंट आणि प्लाझ्मा ट्रीटमेंटद्वारे ना आपले गुडघे नीट केले जातात. तिथे आहे ना गुडघा, मणके, खांदे, मान अशा सर्व सांधेदुखीवरती उपचार केले जातात. अगं हे तर लय भारी आहे. मग भारी तर आहेच. ही रील गरजू लोकांना शेअर करा. इथून तू पहिला गेली ना, आजूला घेऊन ठाण्याला जायचं आणि गुडघे नीट करून यायचं. उगाच त्रास सहन करते मम्मी, काहीच गरज नाही त्रास सहन करायची, समजलं? आणि ऐक, माझ्या सासूचं काय मनावर नको घेत जाऊ. हा, आणि इकडे पाय. शेवटी लेख ती लेख असते बाई.